पुणे जिल्ह्यात पुण्यापासून 40 किमी अंतरावर पुरंदर किल्ल्याच्या परिसरात केतकावडे हे सुमारे 2000 लोकसंख्येचं छोटंसं गाव आहे. याच गावात व्यंकटेश्वरा हॅचरीज या उद्योग समूहाच्या ट्रस्टने प्रति तिरुपती बालाजी मंदिर बांधलं आहे. मित्रांनो, मूळचा तिरुमला तिरुपती येथील मंदिराची ही प्रतिकृती आहे. मूळचं मंदिर हे आंध्र प्रदेशात व्यंकटाचल पहाडावर 840 मीटर उंचीवर आहे, तर केतकावडे येथील हे मंदिर डोंगराच्या पायथ्याशी आहे. मूळ मंदिराचा परिसर शेकडो एकरांचा आहे. मुख्य देवस्थानाच्या सभोवती जणू एक मोठं गावच वसलेलं आहे. तर केतकावडे येथील देवस्थानाचा परिसर सुमारे 23 एकरांचा आहे. प्रत्यक्ष मंदिर हे 2.5 एकरावरच बांधलेलं आहे. मूळ देवस्थानाच्या तुलनेत ते खूपच छोटं आहे. मित्रांनो, तिरुपती येथील मुख्य मंदिराच्या समोर ध्वजस्तंभ व गरुड मंदिर आहे. तसेच मुख्य मंदिराच्या बाजूने परिवार मंदिर आहेत. त्यात विविध देवदेवताचे मंदिर आहेत. केतकावडे येथे मुख्य मंदिराच्या समोर ध्वजस्तंभ व गरुड मंदिर उभारलेले आहेत. तसंच मंदिराच्या चारही बाजूंना छोटी मंदिर आहेत. त्यात सुदर्शन स्वामी, नृसिंह, पद्मावती, गोदामाता व वेणुगोपाल स्वामी अशा देवता आहेत. मित्रांनो, मंदिराच्या डावीकडे कुबेर आणि वराह स्वामी यांचे मंदिर आहेत. ही छोटी मंदिरं सुबक बांधणीची आहेत. पिवळ्या धमक रंगात त्यांचे कळस रंगवलेले आहेत. कळसावर त्या त्या देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या बाह्य भाग निळसर करंड्या रंगाचा, त्यात बऱ्याच प्रमाणात लाल रंगाचाही वापर केलेला दिसतो. महाराष्ट्रातील पारंपरिक मंदिरांमध्ये अशी रंगसंगती किंचितच आढळते. या मंदिराच्या प्रथम दर्शनातच त्यावरील दाक्षिणात्य छाप जाणवते. मुख्य मंदिरातही रंगाची उधळण केलेली दिसते. तिरुपती येथील मूळ मंदिराप्रमाणेच येथेही मंदिरावर उंच व भव्य गोपुर आहे. आगमशास्त्रानुसार या मंदिराचं बांधकाम करण्यात आलंय. श्री बालाजी हा विष्णूंचा अवतार मानला जातो. त्यामुळे विष्णू मंदिर बांधण्यासंबंधी जे पारंपरिक नियम आहेत त्यांचंच इथं पालन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. या मंदिराचा प्रत्येक भाग म्हणजेच बालाजीचे शरीर अवयव आहेत. मित्रांनो, हे मंदिर पुरंदरच्या अगदी किल्ल्याच्या जवळच आहे बरं का.
केतकावडे येथील बालाजीची मूर्ती ही तिरुपती येथील मूळ मूर्तीप्रमाणेच घडवण्यात आली आहे. मूळ मूर्ती ही शाहीग्रामची असून 3 मीटर उंची कमळावर उभी आहे. या मूर्तीच्या कानात कर्णफूल, खांद्यावर नाग व केससंभार रोवलेला आहे. त्याच्या 4 हातापैकी एकेका हातावर शंख, चक्र, गदा असून एक हात भक्तांना आशीर्वाद देणारा आहे. या मूर्तीवर हुबट आकाराचा मुकुट चढवला आहे. तसेच विविध अलंकारांनी सजवण्यात आलेले आहे. केतकावळे येथील मंदिरातील मूर्तीमध्ये ही सर्व वैशिष्ट्य आढळून येतात. मित्रांनो, एका दिवसाचा कुठं तुमचा टूरचा प्लॅनिंग असेल ना, तर मी तर एवढंच सांगणार, तुम्ही या मंदिराला नक्कीच भेट द्या. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय शिवराय, जय शंभूराजे.